कॉलेजमध्ये प्राध्यापक नाहीत, लेक्चर होत नाहीत आणि विद्यार्थी त्रासले। हे चित्र आता बदलणार असं दिसतंय, कारण राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय। हजारो प्राध्यापकांची भरती आता मार्गी लागणार। राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये रिक्त असलेली सहाय्यक प्राध्यापकांची पदं भरण्यास हिरवा कंदील मिळालाय। इतकंच नाही तर ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालक या महत्त्वाच्या पदांनाही भरतीसाठी मंजुरी देण्यात आली आहे। ही संपूर्ण प्रक्रिया उच्च शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून पुणे विभागीय सहसंचालक कार्यालयाने याबाबत परिपत्रकही जारी केले। म्हणजे आता फक्त घोषणा नाही तर प्रत्यक्ष हालचाल सुरू। किती मोठी भरती आहे तर तब्बल 5,500 सहाय्यक प्राध्यापकांची पदं राज्यभरात भरली जाणार आहेत। ही पदं 1 ऑक्टोबर 2025च्या विद्यार्थी संख्येच्या आधारावर निश्चित करण्यात आली आहेत। म्हणजेच जिथे विद्यार्थी जास्त तिथे प्राध्यापकांची गरज जास्त। पण इथे एक महत्त्वाचा टप्पा आहे। महाविद्यालयांना आता रोस्टर तपासणी करावी लागणार आहे। म्हणजे आरक्षणानुसार कोणती पदं कोणत्या प्रवर्गासाठी आहेत हे ठरवलं जाणार। आणि खास गोष्ट म्हणजे सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालक या तिन्ही पदांची एकत्रित बिंदू नामावली तयार केली जाणार आहे। यामुळे भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि नियमबद्ध होणार आहे। पुणे, अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये तर ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालक पदांची सगळी माहिती आधीच उपलब्ध करून देण्यात आली आहे। म्हणजे संस्थांना आता अडचण येण्याचा प्रश्नच नाही। आता पुढे काय? रोस्टर तपासणी पूर्ण झाल्यानंतरच रिक्त पदांचा अधिकृत आकडा जाहीर होणार आणि त्यानंतर भरती प्रक्रिया वेगाने सुरू होणार। एकंदरीत काय, महाविद्यालयांमधील रिक्त जागांमुळे अडकलेले शिक्षण आता गती घेणार आहे। हजारो उमेदवारांची ही मोठी संधी आहे आणि विद्यार्थ्यांसाठी दिलासा। अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि अपडेटसाठी रोकटोक कोल्हापूरला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा।